महायुतीचा जागा वाटप अखेर फायनल झालंय। भाजपला 28, शिंदेंच्या शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 4 आणि रासपला 1 जागा देण्यात आली आहे। मात्र यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेची प्रतिष्ठा आता पणाला लागली होती। ती नाशिक, ठाणे आणि दक्षिण मुंबईच्या जागांसाठी देखील। पाहूयात त्याचीच इनसाइड स्टोरी। नाशिक, ठाणे राखण्यात शिंदेंना यश। नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी, ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिक आणि ठाण्याची जागा राखण्यात यश मिळवलंय। नाशिकमधून अखेर शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय समजले जाणारे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महायुतीमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेची जागा प्रतिष्ठेचा मुद्दा बनली होती। उमेदवारीसाठीच्या रस्सीखेचमध्ये दररोज वेगवेगळी नावं पुढे येत होती। हेमंत गोडसेंनाही उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं असो किंवा मग शक्ती प्रदर्शन, उमेदवारी मिळाली नव्हती तरी गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केली होती। दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढल्यानं नाशिकच्या जागेवर भाजपकडूनही दावा सांगण्यात आला होता, तर ऐनवेळी नाशिकमध्ये भुजबळांची एंट्री झाली। आपल्याला थेट दिल्लीतून नाशिकची जागा लढवण्यास सांगितल्याचा दावा भुजबळांनी केला होता। या ठिकाणी अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांना तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं। तेव्हा नाशिक मतदारसंघ कोणाचा हा वाद जवळपास महिनाभर सुरू राहिला। अखेर मुख्यमंत्री शिंदेंनीच यात बाजी मारत ही जागा आपल्याकडे खेचून आणली। आता हेमंत गोडसेंसमोर मोठं आव्हान असेल ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचं। आचारसंहितेच्या अगोदरच एक चक्कर मारला होता, पूर्ण फेरी त्या ठिकाणी आपली झाली होती। त्यानंतर आता देखील पत्रक असतील, स्टिकर्स असतील, आपण दारादारापर्यंत इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। विद्यमान खासदार म्हणून देखील आपण सातत्याने लोकसंपर्कात होतो, अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलेली आहे। मला असं वाटतं का त्यांची टेस्ट मॅच झाली आमची 2020 आहे आणि आम्ही कमी ओव्हरमध्ये सर्वाधिक रन काढणार। आता भुजबळही हेमंत गोडसेंचा प्रचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पक्ष शिस्तीप्रमाणे आपलं काम करावं लागतं आणि हे काय याच्यात काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं तर काय होत नाही। त्या संधी येतात जातात, काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच। दुसरीकडे ठाण्याचा आपला बालेकिल्ला राखण्यात मुख्यमंत्री शिंदेंनी यश मिळवलंय। ठाण्याच्या जागेसाठी भाजप प्रचंड आग्रही होती, त्यामुळे ठाण्यातले शिवसैनिक अस्वस्थ झाले होते। अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी देत बालेकिल्ला आपल्याकडेच राखला। दक्षिण मुंबईची जागाही राखण्यात मुख्यमंत्री शिंदेंनी यश मिळवलंय। तिथून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव निवडणूक लढवतायत। बरेचसे मतभेद आणि सस्पेन्स नंतर शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, नाशिक, कल्याण आणि ठाण्यामध्ये उमेदवार उभे करण्यामध्ये यश मिळालंय। थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपामध्ये बाजी मारली आहे। ठाण्याहून कपिल राऊतसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।